हो ठीक आहे, थोड्या वेळात आलोच. हां चल बाय. सोहम, तू अजून इथेच? हो फोनवर बोलवतो. काय झालं? महत्वाचा फोन होता का? अरे मग घरी नाही का बोलायचंस? बाहेर येऊन कशाला? एक मिनिट, फोन बाहेर आला म्हणून बाहेर बोलतोय. आणि मी घरात बोलीन बाहेर बोलीन, तुला काय प्रॉब्लेम आहे? बरं बरं सोहम, अरे एवढं चिडतोस काय? एकदम अँग्री यंग मॅन आहेस तू, आणि चिडल्यावर जास्तच हँडसम दिसतोस. बरं चल. अगं काय करतेस? अरे इथून 2 गल्ल्या सोडून एक कॅफे आहे, तिथे मला सोडशील? नाही मला उशीर होतो, मला निघायचंय. जाशील ना सोहम, सोड ना मला प्लीज. चल मी निघतो. हो अय्या, हे बघ कमाल झाली लोकांची, काही अर्थ करतात. अरे आपण आत्ता बाईकवरनं आलो ना, माझ्या कुठल्या तरी मैत्रिणीने आपल्याला पाहिलं वाटतं आणि लगेच मला फोटो काढून पाठवलेत. आणि विचारते काय माहितीये, प्रज्ञा कुठल्या हँडसम मुलाबरोबर फिरतीयस तू? मी निघू प्रज्ञाताई? ए काय रे सोहम, मला ताई काय म्हणतोस? प्रज्ञाच म्हण ना, मी काही तुझ्यापेक्षा फार मोठी नाहीये, 2-4 वर्षांचा फरक असेल आपल्यात. सोहम, माझ्या मैत्रिणींना यायला उशीर होतोय बहुतेक, माझ्याबरोबर एक कॉफी घेशील? माय ट्रीट. बरं ठीक आहे चल. ए सोहम, तू ऑफिसला निघालेलास का? हल्ली रोज उशिरा जातोस ऑफिसला? नाही, मी नोकरी सोडली. काय? मग आता करतोस काय? तुला नोकरी नाहीये? अरे देवा, हे तू दुबईला जातोस? मी सांगू सुनीलला? नाही काही गरज नाहीये, नोकरी वगैरे करून ना मला कोणाची हाजी नाही करायची आहे. मी आता मस्त बिझनेस करणार. वाव सोहम, बिझनेस? तुझ्या आईने अभिजित राजेंशी लग्न केल्यापासून तुमच्या अख्ख्या घराची चांदी झाली आहे. दादा मला ना 200 ग्रॅम हळद द्या, अर्धा किलो लाल तिखट द्या, गरम मसाला आहे का चांगलावाला तुमच्याकडे? हा गरम मसाला द्या मला, गरम मसाला पावडर. आणि मला एक मिनिट हा दादा. हॅलो. हा सॉरी, माझं इथलं काम संपलंय. तू घरी निघाली नसशील, म्हणजे दत्ताजींकडे असशील तर तिथेच थांब, मी येतो, आपण एकत्र जाऊया. अहो तुम्ही निघालात का? नाही हरकत नाही, पण मी पण निघालीये. तुम्ही जरा लवकर घरी याल का आज? चालेल, पण काय आहे सरप्राईज? तुम्ही या तर खरं लवकर घरी. अरे वा. हे काय काय सांग ना. नाही तुम्ही घरी या म्हणजे कळेल तुम्हाला. सांग ना. सर 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 तुम्हाला आज पास्ता खावासा वाटत होता ना? आपल्या शेफने नवीन रेसिपी ट्राय केली, खाऊन सांगा ना कसं वाटतंय. म्हणजे काय तुझं मध्येच? सर प्लीज सर प्लीज. अगदीच ब्लँड आहे. ऑलिव्ह पास्ता सुद्धा थोडासा फ्लेवर्ड पाहिजे, चटपटीत पाहिजे जरा. येस सर, यू आर राईट. मलाही तसंच वाटत होतं, मी आत्ता जाऊन सांगते त्याला. हा बोला सर. काही नाही, तुम्ही लवकर घरी या. ऑलराईट, लव्ह यू. काय म्हणालात? लवकर घरी येतो असं म्हणालो. आय लव्ह यू. दादा पास्ता आहे का तुमच्याकडे? हां. ह्याच्यात घालायला काय काय लागतं? पाकिटच्या मागे लिहिलंय मॅडम, वाचा. बटर, चीज, हे मला सगळं द्या. हं, चीज, बटर, दूध आणि हे. अरे काय करताय? बरणी फुटली. अहो नाही, मी नाही, त्या बाई आत्ता होत्या ना, त्यांचा धक्का लागला. हो काय करताय तुम्ही? मगाचपासून टाइमपास चालवलाय. अहो आता ह्याचे पैसे कोण देणार? अहो मी पैसे भरते दादा. हा 500 रुपये झाले त्याचे. मी माझ्या यांना, मी माझ्या मुलाला फोन करते. चल मी निघतो, मला मीटिंगला जायचंय. अरे थांब ना सोम, काय एवढी घाई आहे? आता तू तुझा बॉस आहेस की नाही? थांब ना थोडा वेळ. काय ना शुभ्रा की असावरी ताई? आई. हा बोला. हॅलो बबड्या, अरे मी ना इथे त्या इंग्रजी शाळेच्या समोर एक नवीन झालेलं किराणामालाचं दुकान आहे ना, ते MG रोड वरचं, तिकडे आता आले होते. आणि ना
चुकून ना मला धक्का लागला कोणाचा तरी आणि माझ्या हातून ना एक बरणी फुटली. आई तू काय फालतू गोष्टींसाठी फोन लावतेस ग? हे बघ बरणीच फुटली आहे ना, उचलेल ना तो दुकानदार. अरे तसं नाही रे, पण आता त्याचं झालेलं नुकसान भरून द्यायला हवं ना. माझ्याकडे ना अजिबात पैसे नाही आहेत रे. मी यांना फोन केला असता तर यांनी मला सांगितलं असतं ते कार्ड दिलं ना तुझ्याजवळ ते वापर म्हणून, कारण त्यांनी मला सांगितलं होतं ना ते कार्ड वापरून कुठेही कसाही खर्च कर. पण बाळा मी ते कार्ड तुला दिलं होतं ना, तू जरा घेऊन येशील का इकडे प्लीज रे राजा. वाटलंच होतं मला तुला कार्ड परत हवंय म्हणून हे सगळं चाललंय ना. आई अगं सकाळी कार्ड देत होतं ना तुला, मग तेव्हाच घ्यायचं होतं ना. हे सगळं करायची काय गरज होती? आई तू ना खरंच बदललीस ग. अरे तसं नाही रे राजा. अरे माझं खरंच नाईलाज झालाय. माझ्याकडे पैसेच नाहीयेत आणि त्यांना द्यायला हवेत ना पैसे. त्या अभिजितला लाज नाही वाटत? एकही पैसा न देता तुला घराबाहेर कसं पाठवतो ग? तुला पैसे नकोत का द्यायला? अरे पण त्यांनी ते कार्ड दिलंय ना मला. हा ठीक आहे, आणतो तुझं कार्ड. सारखं सारखं बोलून दाखवू नकोस. हे बघ आहेस तिकडेच थांब, मी येतो. चल. अहो दादा, माझा मुलगा आत्ता येतोय, ते पैसे तुम्हाला देईल, तुम्ही काळजी करू नका. हा मला निघायला लागेल. अरे थांब ना, बिल नाही भरणार आहेस? वेटर, बिल जल्दी लेके आओ. एक मिनिट, पैसे तू भरणार होतीस ना? अरे असं काय करतोस सोहम? बिल नेहमी पुरुषांनी भरायचं असतं. माझी कंपनी हीच तर खरी ट्रीट. एक मिनिट, प्लॅटिनम कार्ड. वाव सोहम, मज्जा आहे का माणसाची? आईच आहे. असावर यायचं मजा आहे. तिला हे कार्ड दिलं काय किंवा कुठलं जुनं कार्ड दिलं काय, काय फरक पडणार आहे? तिला कुठे काय कळतंय? आणि तिला थोडीच खर्च करायचा असतो. आता खरं तर पैशाची गरज तुला आहे. तू बिझनेस करणार आहेस ना. एखादी चांगली आई असती आणि तिच्याकडे अभिजित राजेंसारखा गलेलठ्ठ पैसे कमवणारा नवरा असता ना, तर असं कार्ड तिने स्वतःहून तुला दिलं असतं. खर्च कर बिझनेसवर. अभिजित राजे तिला थोडी विचारणार आहे की तिने पैसे कुठे खर्च केले ते. हो मॅडम, तुमचं कोण पैसे द्यायला येणार की नाही? का दिवसभर इथंच रडत उभं राहणार आहात? सकाळी सकाळी नुकसान केली आमची. माझा मुलगा येणार आहे, फक्त 5 मिनिटं द्या, मी लगेच तुमचे पैसे देईन. आत्ता येईल माझा मुलगा. 5 मिनिटं काय मॅडम? एवढे चांगल्या घरातले दिसतात, तुमच्याकडे 500 रुपये नाही द्यायला? रमन जा बघ त्यांना, पळून गेली नाही पाहिजे ती बाई. 5 मिनिटात नाही आलं तर पोलिसात देऊ. अहो पोलिसला वगैरे फोन नका करू, मी तुम्हाला खरंच सांगते, मी खरंच तुमचे पैसे देईन. आत्ता 2 मिनिटात माझा मुलगा येईल. काय तिथं उभे राहा तुम्ही तिकडे. मी इथे उभी राहते. काय करतेस तू? अशी कशी बरणी फुटली? तुला बघून वावरता येत नाही? तुला माहितीये तुझ्यामुळे दरवेळी मला महत्वाच्या मीटिंग सोडून यायला लागतं. तुझ्यामुळे ना नुकसान झालंय माझं. अरे सॉरी राजा, माफ कर रे मला. तू माफी मागून माझं नुकसान भरून निघणार आहे का? जाऊ दे, बरणीचे किती झालेत ते घे. हे घे. सामानाचे पण घ्यायचे आहेत का? कुठलं सामान? हे काय? चीज, पास्ता, काय चाललंय? नाही आपल्या घरात तू हे कधी बनवलं नाहीस. अरे अच्छा, नवऱ्याचे लाड पुरवते असं वाटतं. चांगलंय, घे घे, याचे पण पैसे घे, मजा करू दे यांना. अरे तसं नाही रे राजा, आज त्यांच्या हॉटेलमध्ये ना. आई जाऊ दे का, मला नाही ऐकायचंय तुझं. मला माहिती आहे तू हे सगळं का केलंयस ते. तुला कार्डच हवंय ना, मी बाहेर गेल्यावर देतो तुला कार्ड. थँक्यू. सामान घेऊन ये.
तू कुठे येतेस? अरे तुझ्यासोबत आतमध्ये. आई ते ATM आहे, आत एकच माणूस चालतो, दोघं नाही चालत. हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, तर तूच जाऊ नये, मी बाहेर थांबतो. अरे तसं नाही, तू जा ना. असंही मला काही कळणार नाही फारसं ना. मग नाही कळत ना, मग का उगाच पुढे पुढे करतेस? थांब, मी आलो. हो. मी कार्ड बदललं तर आईला थोडी कळणार आहे. ती कुठे जाऊन ATM मधनं पैसे काढणार आहे? मी हे कार्ड वापरलं तर अभिजित राजेला वाटेल की आई खर्च करते, आणि ते थोडी ना तिला हिशोब विचारणार आहे. हे घे पैसे. आणि अशी बिनपैशाची फिरत जाऊ नकोस. थँक्यू बाळा, तू पैसे दिलेस मला, बरं झालं. स्वतःला ना आता एक चिमटा काढून घे. नाही म्हणजे तुझ्या लक्षात राहील कार्ड तुला दिलंय, नाही तर परत मलाच विचारशील कार्ड कुठे गेलं. अरे असं काय करतो सोहम? कार्ड तुझ्याकडे राहिलं काय, माझ्याकडे राहिलं काय फरक पडतोय? मला काही लागलं तर मी तुलाच बोलवणार ना. तू तुझ्याकडेच ठेवतोस का कार्ड? नाही नकोय मला, तूच ठेव. बरं ऐक, ती रिक्षा थांबली आहे, पटकन जा आणि मस्त पास्ता खा. तू येतोस का रे सोहम? नाही मला नकोय, तुमचा तुम्हीच खा. असं काय रे, आमचं तुमचं काय करायला लागलायस तू? आई हे बघ, रिक्षा थांबली आहे, जा आता. जास्त विचार करू नकोस, जे झालं ते विसरून जा. काही लागलं तर मला बोलव, जा. येते ना राजा. कशात काय ठेवलं ते नीट लिहून ठेवते. आज झालं तसं पुन्हा व्हायला नको बाई. बबड्याने मला पैसे दिले होते, त्याच्यातले 400 रुपये उरलेत. अजूनही 200 रुपये आहेत माझ्याजवळ. आता पास्ता करायला हवा. दुकानदार म्हणाला की पाठीमागे लिहिलेलं आहे, वाचा कसं करायचं ते. बटर, दूध, चीज, शुभ्राला माहिती असेल. बोला आई, आणलं का सामान? हो, अगं घेतलं सगळं सामान, छान सगळं लावून सुद्धा ठेवलं. नाही म्हणजे शुभ्रा, मला ना जरा तुला एक विचारायचं होतं ग. अगं तू पास्ता कसा करायचा माहितीये का तुला? सरांना पास्ता खायचा आहे? अरे वा,
आज पास्त्याची फरमाईश झाली आहे तर. नाही तसं नाही ग, यांना न खायचा होता अभिस किचन मध्ये आज दुपारी, पण त्यांना नाही आवडला तो, म्हणून म्हटलं मीच करते घरी येऊन. ओ पजेसिव्ह हा. ए शुभ्रा काय ग, सांग ना मला कसं करायचा. ऐका, पहिले पेने पास्ता घ्या आणि तो पाण्यामध्ये टाका. शुभ्रा झालं, पण कोण जाणे गो कसा झालाय. अरे कसा झालाय म्हणजे हा प्रश्नच असू शकत नाही. एवढ्या सुप्रसिद्ध शेफ अभिजित राजेंच्या पत्नी त्या चुकू शकतात का. अप्रतिम झाला असणार पास्ता. अगं पण ह्यांना आवडतो का ते बघायला हवं ना. सरांना खूप आवडणार आहे. बरं तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, मस्त पास्ता एन्जॉय करा, डिनर एन्जॉय करा. आणि बाय द वे सरांना पास्ता कसा वाटला हे मला फोन करून कळवा हा. हो हो बाय बाय. हो हो बरं. असं काय लागतंय, दुधट दुधट बिनतिखट. हे नाही आवडणार वाटतं यांना. त्यांना तो चमचमीत पास्ता हवा होता ना. मला वाटतं शुभ्रा मला ह्याच्यात हळद तिखट गरम मसाला सगळं टाकायचं सांगायला विसरली, आणि फोडणी पण नाही दिली याला. छान चुरचुरीत फोडणी देते म्हणजे छान होईल तो. आता छान झालं. असावरी, अरे काय सरप्राईज आहे ते दे ना. काय येऊ तिकडे. नको नको, येतोय येतोय. ओ अच्छा अच्छा, म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ दिसतोय. तर याबद्दल चर्चा चालली होती सुनबाईंशी. तुम्ही कशाला ऐकत होतात आमचं बोलणं. मी कुठे ऐकलं, पण काय ते सांग ना लवकर. हो 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 डोळे बंद करा. मी काय म्हणतो, हा तुझा नवीन पदार्थ आपण अभिज किचन मध्ये ठेवूया. मस्त चालेल एकदम. हा पण उघडू का डोळे आता. उघडा. काय तुम्हाला नाही कळलं का. नाही, असा पदार्थ मी पहिल्यांदा बघतोय. ठीक आहे राहू दे. मी तुम्ही नका खाऊ, आपण काहीतरी अभिज किचन मध्ये मागवूया दुसरं खायला. अगं नाही, मी असं कुठे म्हणालो. म्हणजे मला पहिल्यांदा पाहिला ना मी असा पदार्थ. नाव काय या पदार्थाचं. म्हणजे काहीतरी एन्शंट डिश दिसते. नाव तर सांग. पास्ता. असा आय मीन पास्ताच आहे. हा पास्ता आहे. पास्ता बरोबर. पण त्याला अशी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिली बरोबर. राहू दे, तुम्ही नका खाऊ. अगं मी कुठे म्हंटल मी चव घेतली का अजून. मला वेगळं काहीतरी दिसलं म्हणून चव तर घेऊ दे आधी मला. आधी नको. प्लीज 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 प्लीज. हो क्या बात है, क्या बात है. म्हणजे इटालियन पास्त्याला महाराष्ट्रीयन फोडणी. सावरी तुला कल्पना नाही तू काय केलंयस ते. अगं मोठ्या मोठ्या शेफला आजपर्यंत जे जमलं नसेल ना ते फ्युजन तू करून दाखवलायस. तू पण चव घे ना, चव घे प्लीज. अगं बाई एक मिनिट. एका मिनिटात आले. काय झालं.
अहो मी ना शुभ्राला ते मूग पाण्यात उपसून ठेवायला सांगायचीच विसरले. लगेच आल्या. हॅलो शुभ्रा. मग आई, आवडला का सरांना पास्ता? काय म्हणाले? चांगला झालाय बहुतेक. अगं शुभ्रा, मी तुला ते मूग पाण्यातनं उपसून काढून ठेवायची आठवण करायलाच विसरले ग. डोंट वरी, मूग बांधून ठेवलेले आहेत. उद्या तुमच्या बबड्याला मोड आलेल्या मुगाची उसळ मिळणार आहे.